जे गिने चुने लोक असतात तेच करतात मुस्लिमच्या विरोधात। आता तुम्ही बघा विधान परिषदला राष्ट्रवादी काँग्रेस, दोन राष्ट्रवादी, एक अजितदादा पवार आणि एक शरदचंद्रजी पवार, बरोबर, यांचे दोन आहेत, एक काँग्रेस आहे, एक उभाटा आहे शिवसेना, बरोबर। तर ह्या लोकांनी मिळून बीजेपीने मिळून कुठल्या मुस्लिमाला उमेदवारी दिली नाही, फक्त एकच आहे नाथ, त्यांचं नाव आहे माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब। यांनी पाथरीला सईद खान याला उमेदवारी देऊन दाखवून दिलं की मी जातीवादी नाही, सर्व धर्मांना घेऊन चालणारा व्यक्ती आहे। सामान्य से सामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे ते नेते नाही, ते स्वतः म्हणतात मी कार्यकर्ता आहे। आणि अशी व्यक्ती असं बघितलं ना आम्हाला, तर मला बघितलं मला असं ओढून घेतात, या लतीफबाई, म्हणजे मला किती बरं वाटतं। माझी 4 कामं नाही झाली तरी चालेल, पण मला जे आपुलकी वाटते ना एकनाथ शिंदेबरोबर आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आपुलकी लय छान आहे। आणि लोक इतकं काम करतात, सर्व धर्माला घेऊन चालतात, ते कुणाशी जातीवाद नाही, काही नाही, काहीच करत नाही लोक। आणि यांच्या विरोधात लोक म्हणतात हे असे येत, काही नाही, मी स्वतः जवळून बघितलंय। हे वडील आणि मुलगा इतकं काम करतात कल्याण ठाण्यामध्ये की महाराष्ट्रात साहेब करतातच करतात, पण बाहेर बी करतात सगळ्यांची, आणि सगळ्यांना धरून चालतात एकनाथ शिंदे साहेब। एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून आले तेव्हापासून मुस्लिम समाज त्यांच्याकडे जास्त जायला लागलं। त्याला कारण आहे की जातीवाद करत नाही। रणजित शिंदे हे जातीवादीच आहे, काय उपयोग नाही त्यांचा, काँग्रेस फक्त दाखवायला आहे। यांनी यांची घरं भरले, वडील झाला, मुलगी झाली, बाकीच्या लोकांना सामान्य कार्यकर्त्यांना कुठं न्याय दिला? एकनाथ शिंदे साहेब न्याय देतात सर्वांना, हे आम्हाला मान्य। दर्ग्याच्या ट्रस्टीला नोटीस नाही, काय माहिती नाही, अचानक तुम्ही 200-300 रात्री पोलिस आणताय, रस्ता बंद करताय, आणि दर्ग्याचं एकदम आज 200 वर्षापूर्वीची दर्गा आहे, इंग्रजांच्या ह्याच्यात त्यांची नोंद आहे ट्रस्टी म्हणून, आणि तुम्ही ती दर्गा पाडताय। मग याचा अर्थ काय? आम्ही लोक काय बाहेरचे आहे का? आम्ही काय बांगलादेशवरनं आलोय काय? आणि आमच्या SIR हे करतात, हे करतात, अरे आम्ही इथं पैदाशी आमच्या 8-8, 10-10 पिढ्या झाल्यात। आम्ही लोकांनी आम्ही आता सगळ्यांनी वाहून घेतलं एकनाथ शिंदे बरोबर। आणि एकनाथ शिंदे साहेब असे आहे की सामान्य कार्यकर्त्याला न्याय देतात आणि सामान्य कार्यकर्त्याला जवळ करतात, ते एवढा न्याय दिलाय त्यांनी। मला तर आजपर्यंत काही मिळालं नाही, पण तरी मी एकनाथ शिंदेचं नाव गुणगान गातो, कारण पाथरीच्या सईद खानला तिकीट दिलं, मला त्यांचा गर्व आहे। एक मुस्लिम समाजाला त्यांनी न्याय दिला। मशिदी तोडायचे होते यांना, आणि मुस्लिम समाजाने कुणी दगडफेक केलेली नाहीये। हे बाहेरचे काय 4 गुंड आणले, त्यांनी दगडफेक केली असेल, पण आमच्या समाजाने 2 वेळा कारवाई झाली तरी काय केलं नाही। आता तिसऱ्यांदा परत मस्जिद तोडली कुणाला न सांगता, हे अन्याय चाललाय मुस्लिम समाजावर। आणि जी लोक आहेत त्यांना उचलून 30 ते 35 लोक जेलमध्ये आज, म्हणजे जे बाहेरचे लोक आले होते त्यांनी दगडफेक केली असं तुम्ही म्हणता? हा, हो, त्यांना न उचलतात, तिथं कामगार करणार त्यांना उचलतात। हा बरोबर, ते कामगार लोकांना उचललं, त्यांच्यावर केसेस, बिचारे आता जेलमध्ये सडलेत ते, त्यांची बायका पोरांनी काय करावं, काय कारण नसतं त्यांना उचलून केस केल्या। आता कुठेतरी मुस्लिम समाजानं एकत्र येण्याची वेळ आहे का? वेळ आहे ना, 100% येणार। आता काय आव्हान करणार आम्ही मुस्लिम समाजाला एकच करणार, शांतते मार्गाने आपण आपल्या कार्याला काम करायचं, आणि सर्वांनी एकत्र होऊन कायद्याच्या लॉ प्रमाणे आपण चालायचं, लॉ प्रमाणे यांच्याशी आपण कायद्याने भांडायचं। मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांना पत्र देणार आहे की गोमाताला तुम्ही यावेळी राष्ट्रीय गोमाता म्हणून डिक्लेअर करावं, अशी माझी मागणी आहे। कलेक्टरांना बी आहे, आयुक्तांना आहे, पोलीस कमिशनरला आहे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मग मी पत्र व्यवहार करणार आहे। माझी ही मागणी, गोमाता ही मागणी नाही झाली तर तुम्ही पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये उपोषण करणार आहात का? उपोषण 100% मी करणार। गोमाता हे डिक्लेअर करायलाच पाहिजे आता सरकारने, म्हणजे आमच्या मुस्लिम समाजावर अन्याय होणार नाही।